ते उमेदवार आहेत आमचे केंगारताई आणि स्वप्नील भैया. प्रभाग क्रमांक 7चा विकास करताना त्यात आम्ही कुठेही कमी पडलेलं नाही. आता एक डायरेक्ट मुद्द्याला आलेलंच बरं. सगळ्यात महत्त्वाचं आता जे भाजपचे आमदार सांगतात, वार्ताहरांसमोर सांगतो, ज्या वेळेला ह्या इथला अहिल्यादेवी होळकर उद्यान झालं त्याला 30 लाख रुपये मंजूर आलते, तेव्हा त्या आमदाराने म्हटलं की तिथं ते हे नको, उद्यान नको. त्या उद्यानाची 12 गुंठेची जागा ती निकाल काढली. 12 गुंठेची जागा परत आपण पाठीमध्ये अडवली ती. ह्याला RK नगरची आता कोळेकर सर काढाल्यात, ती स्वतः आलती की ती 12 गुंठे जागा मी घेणार आहे म्हणून. त्याला कोळेकर सरांना सांगितलं की ती जागा घेण्यात येणार नाही. तो आमदार म्हणले आमदार माझ्या सोबत आहेत. म्हणजे आज आपली जी ओपन पीस 12 गुंठे जागा ती घ्यायला लागल्यात. आज ह्या जागेवर गणेश गिंडेने ती तिथे हॉल मोठा आणि बगीचा करायचा ठरला होता. त्याच्यावर देखील आमदार विक्रमदादांनी थांबवलं. त्याचंही देखील इस्टिमेट होऊन पूर्ण इस्टिमेट होऊन त्याचं 60 लाख रुपये इस्टिमेट झालं होतं. त्यात 40 लाख रुपये हॉल होता मोठा, महिलांसाठी कार्यक्रमसाठी हॉल होता आणि पूर्ण उद्यान होतं. आमच्याकडे फक्त विकासच आहे, यांच्याकडे फक्त विकास अडवण्याचं काम आहे. परवा आमदार साहेबांनी सांगितलं आमचे मित्र गोपीचंद पडवळकरांनी की एका ठिकाणी आमच्या वार्डात विहीर मुजवली. आज 40 वर्ष झाले ती विहीर मुजवली नव्हती. त्यांनी बोलून 4 दिवस झाले का तिने मुजवणार, मी स्वतः मुजवल्यावर तिने का सांगितलं की मी मुजवले म्हणून. त्या विहिरीच्या वेळेला त्यांना एवढं माहीत नाही, सरकार ती विहीर एक ते मालकीचे, त्या विहिरीचा वाद चालू आहे. त्या विहिरीची सावंत ती विहीर आहे ती गुलाबराव पाटील सरांचे, RR कॉलेजवर शिक्षक होते. त्या विहिरीचा स्वामी आपले म्हणजे बँकेत आहेत, त्यांचं ते जागेचा वाद चालू आहे. त्यांना समजूत काढून त्यांचा मोडलेला कठडा आम्ही करून देतो म्हणून ती विहीर मुजवलेली. कारण तिथं लहान मुलींना आज जाताना पडतात ह्या भीती करतात. परंतु फक्त एक खोटं सांगायचं, बागात जायचं आपण धनगरचा उमेदवार निवडून द्या, काही ठिकाणी गेलं की आपण बहुजनाचा उमेदवार निवडून द्या. आणि इलेक्शन आल्यावर काही लोक सांगतील की ते आम्हाला आतनं मदत करते. मी कुणालाही आतनं मदत करत नाही. मी स्वप्नील संघटन कायम स्वप्नील संघटन राहणार. काही लोक सांगतील की मी आतनं मदत करतोय, आमची मदत आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माता भगिनींना कळकळीची विनंती आहे की हा गैरसमज सगळ्यांनी काढावा. ज्याने कोण सांगते त्यांना सांगा की त्याला समोर बोलून घ्या. कुणी असू दे, माझ्याबद्दल असू दे, स्वप्नीलबद्दल असू दे, आम्ही कोणत्याही पद्धतीचं खोटं नाटक करणार नाही. आणि ज्याने विकासाचं ध्येय आहे की वार्ड नंबर 7मध्ये काय करणार अजून तिने सांगितलं नाही की रस्ते करणार कुठं, गटरी करणार कुठं, बगीचा करणार कुठं, ह्या कुठल्याही गोष्टी नसून 7चा आपला जो पूर्ण आता यशवंतनगरमध्ये आपण तिथं उद्यान आणले, सभागृह मंजूर आणलेलं, 30 लाख रुपये सभागृह मंजूर आणलेला आहे. काही लोकांनी तिथल्या सांगितलं की ते आम्ही मंजूर आणले, त्याला आपण मंजुरी आणून काम हा 1500 चालू आहे. हे इलेक्शनमुळे थांबलेलं आहे. तिथलं 80 लाख रुपये आसपास इस्टिमेट झालेलं आहे. फक्त कसं आम्ही कामाचं बोलणार, काम सोडून दुसरं बोलणार नाही. आणि स्वप्नील भैयाला निवडून द्यायचं कारण सांगतो. आज धडाकेबाज डॅशिंग नगरसेवक हे पाहिजेलच आहे. डॅशिंग नगरसेवक ह्याच्यासाठी पाहिजे आहे, ज्यावेळेला आपल्या माता भगिनीवर काही वेळ आली, आज मुलींची छेडछाड होत्या, माता भगिनी छेडछाड होत्या, त्यावेळेला तिथं तोंड देणारा आणि तिथं डेअरिंग करणारा नगरसेवक पाहिजे आहे. आप रात्री उठून येणार पाहिजे. व्यावसायिक नगरसेवक उपयोगाचा नाही. आज आमच्या कुठल्याही बहिणीची छेड काढली किंवा माता भगिनी छेड काढली तर त्या जागेवर पुढचा माणूस कोण आहे न बघता अंगावर घेणारा पाहिजे आहे. म्हणजे जसं एखादं अंगावर आले की घेतले शिंगावर अशातल्या पद्धतीने पाहिजे आहे. त्यामुळे स्वप्नील डॅशिंग आहेत आणि त्याच्याबरोबर आम्ही त्या सगळेजण साथीला आहे. कारण आमच्या सगळ्यात महत्त्वाचं की माता भगिनींना संरक्षण देणं गरजेचं आहे. माता भगिनींना संरक्षण दिलं तर विकासापेक्षा संरक्षण महत्त्वाचं आहे. विकास हे कधी बी कुठल्याही पैशानं करता येतात. विकास करायला मोठी बाब नाही. कारण माता भगिनींना संरक्षण हा महत्त्वाचा. आज अनेक पोरं त्यांच्या ऑफिसजवळ तुम्ही जर तिकडून जायचं म्हणतं तर माता भगिनी जाता येत नाही. अनेक जण पोरं तिथं असतात. त्यामुळे जाताना सगळ्या निघून जायला त्यात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी काल प्रचार आणले ते बघा, बाहेरची ह्याला आणली त्याला आणि गुन्हेगार आणून कोण प्रचार होत नाही. गुन्हेगार प्रवृत्तीचा उमेदवार चालत नाही. आमच्यावर बी गुन्हे आहेत तर ते कशासाठी गुन्हे ती त्यांना बी माहीत आहेत. त्यांच्याजवळ जेवढे गुन्हेगार आहेत 376 मुलींची छेडछाड ज्यात आहे सगळी अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत. गुन्हा असावा कारण सामाजिक कारणासाठी असावा. आमच्यात कोणी एखाद्यानं सांगावा की कुठल्या महिलेची किंवा कोणाची छेड काढली, कोण बी 11 मधला एखादा उमेदवार
कोणी एक उमेदवार सांगावं. आज काँग्रेसमधले उमेदवार बघा किंवा ह्याच्यातले बघा भाजपमधले चारित्र्य पडताळा. गुन्हेगार असतो ते गुन्हा कशासाठी केला ते बी बघा. आम्ही सांगितलं आमच्यावर बी गुन्हे आहेत, एक 9 गुन्हे नाहीत असं म्हणणार नाही. तर चारित्र्य महत्वाचं आहे. आज बापू बरोबर गुन्हे होते का त्याचं चारित्र्य स्वच्छ होतं. आम्ही गुन्हेगार आहे, गुन्हा करतो, परंतु आमचं स्वप्नाचं चारित्र्य बघा. आज प्रभाग क्रमांक 1 पासून 11 पोतर काँग्रेसचे नगरसेवक बघा, भाजपचे नगरसेवक बघा किंवा राष्ट्रवादीचे नगरसेवक बघा. ज्याचं चारित्र्य स्वच्छ असेल तर मतदान करा. ज्याचं चारित्र्य स्वच्छ नाही, जो आपल्या अडीअडचणीत येऊ शकत नाही, अशा उमेदवाराला आपण मतदान करू नका. आणि स्वप्नीलला मतदान करा. तुमच्या अहोरात्री आम्ही देखील आहे. आपल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस कधीही बोला, आम्ही हजर आहे. विकास हा केला जाईल, विकासापेक्षा संरक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळे घड्याळा चिन्हावर स्वप्नील भैया, अर्चनाताई आणि आमचे नेते सुरेशजी शिंदे सरकार यांना घड्याळा चिन्हावर बहुमोलाचं मतदान करून आपल्या सगळ्या माता भगिनींनी जरी मतदान केलं तर सरकार माझ्या अंदाजे सरकार 30,000 मतदान आहे, 24,000 मतदान, 12,000च्या वर जायला आपल्याला काय अडचण नाही. 12,000च्या वर जायला सरकार काय अडचण नाही. त्यामुळे सरकार आपण सगळ्यांनी ओळखत आहे. घड्याळ्या चिन्हावर सगळ्यांनी बहुमताचं 3 उमेदवार तिन्ही घड्याळ ठिकाणी बटन दाबून बहुमतानं विजयी करावा. तेवढंच मी बोलू थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.